नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, डिस्ट्रिक्ट जजच्या मेन्स परीक्षेची आपली तारीख आलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 10 ते 11 दिवसामध्ये आपली परीक्षा असणार आहे. ह्या 10 ते 11 दिवसामध्ये आपण नेमकं काय करू शकतो परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी, हे तुम्हाला सांगण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मी अजिबात असं म्हणत नाही आहे की 10 ते 11 दिवसामध्ये डिस्ट्रिक्ट जजची खूप चांगल्या पद्धतीने तयारी करता येते. म्हणजे चांगल्या पद्धतीने डिस्ट्रिक्ट जजची तयारी एकदम आपली होऊन जाते, कंप्लीट तयारी आपली करता येते असं मी अजिबात म्हणणार नाही. पण साहजिकच आहे 10 ते 11 दिवस म्हणजे सुद्धा मोठी गोष्ट असते. एका दिवसामध्ये 24 तास असतात. याच्यातले आपण किती नाही म्हटलं तरी पूर्ण जर समजा सगळं सोडून दिलं तर आपण 15 तासापर्यंत सुद्धा आपण युटिलायझेशन करू शकतो. म्हणजे 15 तासापर्यंत सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. आणि एवढा जर एखाद्या व्यक्ती जर 10 दिवस फक्त आणि फक्त डिस्ट्रिक्ट जजचा परीक्षेचा, फक्त या विषयांचा, फक्त जजमेंट रायटिंगचा, फक्त लीगल एसेचं डोक्यात ठेवत असेल, त्याच्यावर जर जास्त विचार करत असेल, तर त्याच्यासाठी सक्सेस मिळवणंसुद्धा काही मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, 10 दिवसाची रोजची 12 तासाची जरी तुम्ही कंटिन्युअन्सी ठेवली, ठीक आहे, तरीसुद्धा तुम्ही खूप काही अचीव करू शकता, हे मात्र नक्कीच आहे. ठीक आहे, तर ह्या 10 दिवसाचा कशा पद्धतीने आपण वापर करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुमच्यातले जे 199 लोक क्वालिफाय झालेले आहेत, याच्यामध्ये सगळ्याच कॅटेगरीचे लोक असतील. काही लोक असे असतील ज्यांना कॉन्फिडन्स आहे की माझी तयारी चांगली आहे, मला वेगळं काही करण्याची गरज नाही आहे आणि मी तरीसुद्धा म्हणजे परफेक्ट आहे. तर अशा लोकांसाठी समजा हा व्हिडिओ नसणार आहे. दुसऱ्या कॅटेगरीचे लोक असे असतील ज्यांची तयारी झालेली नाही आणि त्यांनी आता होप सोडून दिलेले आहेत. म्हणजे आता 10 दिवसामध्ये मी काहीच करू शकत नाही, असे कॅटेगरीचे सुद्धा काही लोक असतील. तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा पर्याय नाही आहे. हा पर्याय आपण सांगतो तिसऱ्या कॅटेगरीच्या लोकांसाठी, ज्यांची तयारी चांगली झालेली असेल तर तरीसुद्धा त्यांना अजून पुढच्या 10 दिवसाचा खूप चांगला वापर करायचा आहे. आणि असे लोक ज्यांची अजून काहीच तयारी नाही आहे, पण तरीसुद्धा ज्या लोकांमध्ये विश्वास आहे, विश्वास मात्र अजून जिवंत आहे की 10 दिवस आणि इच्छासुद्धा आहे. ठीक आहे, ज्यांच्याकडे इच्छाशक्ती आहे आणि विश्वास आहे की मी जर 10 दिवससुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला, तर अशा वेळेस मी चांगल्या पद्धतीने ही जे मेन्सचा माझे स्कोअर आहे तो चांगला वाढवू शकतो. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने मी प्रयत्न करू शकतो. आयुष्याचे बरेच संधी मी हाताने सोडून दिलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आयुष्यात आता तुम्ही 40 वर्षाचे आहात, 45 वर्षाचे आहात, अजूनही आपल्याला यश मिळालेलं नाही, याचा अर्थ आपण अशा प्रकारच्या संधी सोडून द्यायच्या चुका आपण बऱ्याच वेळेस केलेल्या आहेत. यावेळेस मात्र मला ती चूक करायची नाही आहे, असं ठरवणारे जे लोक असतील, ठीक आहे, ज्यांनी ठरवलेलं आहे की 10 दिवसाचा सुद्धा मला खूप चांगला वापर करायचा आहे आणि काही तयारी अजून नाही आहे तरीसुद्धा मला पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे, तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. तर आपण कशा पद्धतीने तयारी करायचं आहे, म्हणजे जो कोर्स आहे, मी व्हॉट्सअप ग्रुपवर पण सगळ्यांना हे ॲडव्हर्टाईजमेंट ऑलरेडी दिलेली आहे. कोर्स बनवतानाच आपल्याला अगोदरही आयडिया होती की 10 ते 15 दिवसच त्याच्यामध्ये मिळणार आहेत. ठीक आहे, एक 15 दिवस मिळतील असं वाटलं होतं, पण त्यांनी अजून एक 4-5 दिवस कमीच दिले समजा. ठीक आहे, बाकी हे तर आपल्याला आयडिया होती की खूप कमी वेळामध्ये डिस्ट्रिक्ट जजची मेन्सची परीक्षासुद्धा ते लोक घेणार आहेत. तर याचा कोर्स कशा पद्धतीने बनवला मी तुम्हाला दाखवतो. आता हा कोर्स तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेल. सुरुवातीला त्याच्यामध्ये इंट्रोडक्टरी लेक्चर्स आहेत. जेवढे आपले सगळे विषय आपल्याला प्रॉबेबल परीक्षेला विचारले जाऊ शकतात, ह्या सगळ्या विषयांवर त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन घेतलेले आहेत. समजा याला ओपन करून दाखवायचं म्हटलं तर CRPC समजा लेक्चर फर्स्ट, लेक्चर सेकंड, लेक्चर थर्ड, 3 लेक्चरमध्ये तुम्हाला CRPC आपण एक समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. CRPCमध्ये नेमकं काय काय आहे हे तुम्हाला एकदा रिकॅप करण्याचा आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. CRPC काय आपल्याला नवीन नाही आहे. म्हणजे तुम्ही जर समजा तुमच्या वयाच्या 22व्या-23व्या वर्षी जर लॉला सुरुवात केलेलं असेल, समजा लॉ केलेला असेल, म्हणजे समजा 25व्या वर्षापर्यंत तुम्ही लॉ केलेला असेल, तर 25 वर्षापासून आज कमीत कमी 35चे तर तुम्ही आहातच. ठीक आहे, 10-15 वर्ष झालं आपण CRPCच्या सहवासात आहोत. आता गरज आहे त्याला एकदा परत रिकॅप करण्यासाठी, परत एकदा त्याला रिव्हिजिट करण्यासाठीची. तर ते रिव्हिजिट आपण CRPCचं 3 लेक्चरमध्ये केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर समजा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचे 3 लेक्चर आहेत, एव्हिडन्स ॲक्टचे समजा 3 लेक्चर आहेत, पुन्हा IPCचे समजा त्याच्यामध्ये 3 लेक्चर, 4 लेक्चर आहेत, कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे त्याच्यामध्ये समजा 3 लेक्चर आहेत, CPCचे समजा त्याच्यामध्ये 3 लेक्चर आहेत, पार्टनरशिपचे त्याच्यामध्ये 2 लेक्चर आहेत, सेल्स ऑफ गुड्स ॲक्ट 2 आहेत, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्टचे 2 आहेत, ॲट्रॉसिटीचे 1 आहे, स्पेसिफिक रिलीफचे 1 आहे. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य काय आहे, अशा पद्धतीनं हे सगळे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी इथे बघायला मिळतील. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्र रेंट कंट्रोल असू द्या, DV असू द्या, प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज असू द्या, हिंदू मॅरेज ॲक्ट असू द्या, फॅमिली कोर्ट असू द्या, मुस्लिम लॉ असू द्या, अडॉप्शन मेंटेनन्स असू द्या. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे जे कायदे आहेत, टोटल 60 लेक्चर आहेत या ठिकाणी. हे टोटल 60 लेक्चर तुम्हाला प्रत्येक कायद्याचं इंट्रोडक्शन करण्यासाठीचा म्हणजे आपण या ठिकाणी या कोर्समध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. हे सगळे जे लेक्चर्स आहेत हे काही असे 1-1 तासाचे म्हणजे कंप्लीट 1-1 तासाचे लेक्चर नाही आहेत. म्हणजे याचा ड्युरेशन म्हणजे काही लेक्चरचा ड्युरेशन त्याच्यामध्ये तुम्हाला कमी सापडेल त्याच्यामध्ये. ठीक आहे, काही समजा 48 मिनिटाचे आहेत, काही समजा 27 मिनिटाचे आहेत, 40 मिनिटाचे आहेत, 49 मिनिटाचे आहेत, काही 12 मिनिटाचे आहेत. आता जे लहान कायदे ते 12 मिनिटाचे, 15 मिनिटाचे पण लेक्चर्स आहेत.
ह्या सगळ्या विषयांचा तुम्हाला एक प्रकारे आपण म्हणजे इंट्रो आपण करून दिलेला आहे. याच्यानंतर ह्या कोर्समध्ये दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे रिव्हिजन लेक्चर्सचा. ठीक आहे, टोटल 87 लेक्चर्स आहेत. इथं तुम्हाला दिसेल टोटल हे 87 लेक्चर्स आहेत, जे आपले रिव्हिजन लेक्चर आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. रिव्हिजन लेक्चरमध्ये कॉन्स्टिट्यूशन असू द्या, कॉन्ट्रॅक्ट असू द्या, पार्टनरशिप असू द्या, एव्हिडन्स असू द्या, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी असू द्या, ठीक आहे, त्याच्यानंतर मोटिवेशन असू द्या, काही पार्टनरशिप असू द्या, कॉन्स्टिट्यूशन रिव्हिजन असू द्या, ठीक आहे, त्याच्यानंतर एव्हिडन्स असू द्या, CPC असू द्या, हिंदू लॉ असू द्या, ठीक आहे, म्हणजे करप्शन असू द्या, जनरल क्लॉजेस ॲक्ट असू द्या, हिंदू लॉचं रिव्हिजन असू द्या, अशा प्रकारचे बरेच लेक्चर्स आहेत. ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशनचे काही क्वेश्चन्स असू द्या त्याच्यामध्ये, अशा प्रकारचे सुद्धा काही लेक्चर्स आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन असू द्या, NDPS असू द्या, ठीक आहे, मायनॉरिटी अँड गार्डियनशिप असू द्या, अशा प्रकारचे खूप सारे लेक्चर्स जे आहेत म्हणजे सगळ्या विषयांचे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, सांगायचं तात्पर्य काय आहे, ह्या 10 दिवसामध्ये आपण काय करू शकतो, फार तर फार आपण काय करू शकतो, तर आपण जे सगळं आतापर्यंत म्हणजे जे सगळे जे कायदे आहेत ह्या सगळ्या कायद्यांचा आपण एक परसेप्शन आपल्या डोक्यामध्ये क्रिएट करू शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल समजा ॲट्रॉसिटीचा कायदा आहे. ॲट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलं जातं की कायद्याचा पर्पज काय आहे, कशासाठी आपण कायदा बनवला, ॲट्रॉसिटी म्हणजे कशा प्रकारच्या गोष्टी ॲट्रॉसिटीच्या ऑफेन्सेसमध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत, हे सगळं तुम्हाला इंट्रोच्या लेक्चरमध्ये सांगितलं जातं. तुम्ही एकदा दोनदा ऐकलं की तुम्हाला डोक्यामध्ये एक पक्की आयडिया येऊन जाते की ॲट्रॉसिटी म्हणजे नेमकं काय आहे. त्याच्यावर रिव्हिजन लेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही तेच ऐकता, तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो. सेक्शन 3मध्ये काय दिलं आहे, सेक्शन 3मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या ऑफेन्स ॲट्रॉसिटीचा कव्हर होतो. ठीक आहे, विक्टिमचं प्रोटेक्शन काय आहे, विक्टिम आणि विटनेसची डेफिनेशन म्हणजे नेमकी काय आहे, विक्टिम आणि विटनेसेसचे काय काय अधिकार आहेत, अशा प्रकारचं एक रिव्हिजन केलेलं असतं. ठीक आहे, तर ज्यावेळेस तुम्ही हे सगळे रिव्हिजन लेक्चर परत ऐकाल त्यावेळेस ह्या सगळ्या लहान लहान कायद्यांवर सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये एक परसेप्शन तयार होईल, एक त्याचे ज्याला आपण म्हणतो की एक स्टोरी पिक्चर तयार होईल, जे तुम्हाला परीक्षेमध्ये उतरवता येईल. आता परीक्षेमध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात, ठीक आहे, समजा तुम्हाला रिमोटनेस ऑफ डॅमेजेसवर तुम्हाला शॉर्ट नोट आलेला होता 2020ला, तर तुम्ही रिमोटनेस ऑफ डॅमेजेसचं कुठेतरी रिव्हिजनमध्ये ऐकलेलं असतं. मग तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्टचे पण सेक्शन गोळा करता येतील, टॉर्ट वगैरे तुम्हाला तिथे लिहिता येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, जर इन्सिफिशियंटली स्टॅम्प इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याच्याबद्दल कशी ॲडमिसिबिलिटी आहे तुम्ही कुठेतरी रिव्हिजनमध्ये ऐकलेलं असतं, ते तुम्हाला मांडता येईल. अनपेड सेलर लिन्स तुम्हाला शॉर्ट नोट विचारलेला होता. ठीक आहे, 5 मार्काला तुम्हाला प्रश्न आलेला होता. अनपेड सेलर लिन्सवर सेल्स ऑफ गुड्स ॲक्टमध्ये तुम्हाला इंट्रो दिलेला आहे. अनपेड सेलर म्हणजे असा व्यक्ती असतो ज्याला पैसे मिळालेले नसतात, त्याला लिनचा अधिकार असतो, स्टॉप एजंट ट्रान्झिटचा अधिकार असतो, त्याला रिसेलचा अधिकार असतो. ठीक आहे, हे सगळं तुम्ही ज्यावेळेस परत ऐकला त्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये अनपेड सेलरचं डेफिनेशन आठवेल, तुम्हाला अनपेड सेलरचे 3 अधिकार आठवतील. लीन म्हणजे नेमका कोणता अधिकार आहे, लीन कधी सुरू होतो कधी संपतो, ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला परीक्षेमध्ये आठवणार आहेत. ठीक आहे, जे तुम्ही रिव्हिजन लेक्चरमध्ये ऐकणार आहात. त्याच्यानंतर 2020लाच तुम्हाला सिव्हिलमध्ये समजा पार्ट परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टची शॉर्ट नोट आली होती, तर तुम्ही लेक्चरमध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचं ऐकलं होतं की तुम्ही मोबाईल प्रॉपर्टीचा विकायचा करार केला होता. म्हणजे मी सांगायचं तात्पर्य काय आहे की सरळ साध्या भाषेमध्ये आपण हे सगळं शिकवलेलं आहे, सरळ साध्या भाषेमध्ये आपण याचं रिव्हिजनसुद्धा केलेलं आहे, जे परीक्षेमध्ये तुमच्या पाठीशी उभं राहणार आहे. डॉक्ट्रिन ऑफ पार्ट परफॉर्मन्सवर सुद्धा आपण सांगितलेलं असतं क्लासमध्ये की डॉक्ट्रिन ऑफ पार्ट परफॉर्मन्स म्हणजे इमोबल प्रॉपर्टी विकण्याचा करार केलेला असतो आणि त्या करारामध्ये त्या इन पर्स्युअन्स ऑफ दॅट कॉन्ट्रॅक्ट पजेशन हॅज बीन ट्रान्सफर ऑर दॅट पार्टी इज ऑलरेडी इन पजेशन, आणि तुम्ही ते पजेशन ॲक्नॉलेज केलेलं आहे की या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे आपण पजेशन तुला ट्रान्सफर करतो आहे. दॅट पार्टी इज रेडी अँड विलिंग टू परफॉर्म हिज पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. तर अशा वेळेस तुम्हाला डॉक्ट्रिन ऑफ पार्ट परफॉर्मन्सनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं पजेशन प्रोटेक्ट करण्याचा अधिकार असतो. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन ॲक्टचे अमेंडमेंट वगैरे पण आपण डिस्कस केलेले असते. हे सगळं जर तुम्हाला परीक्षेमध्ये आठवलं तुम्हाला मांडता आलं तेच मेन्स एक्झामिनेशन आहे. मेन्समध्ये काही वेगळं नसतं. ठीक आहे, JMFCच्या मेन्स एक्झामिनेशनमध्ये आपण तयारी जे करतो ती आपण एकदम नेक्स्ट लेवलची तयारी करतो, कारण त्यांच्याकडे वेळ असतो तेवढा. JMFCच्या मेन्सच्या तयारीमध्ये आपण काय करतो आहे की जेवढे प्रॉबेबल शॉर्ट नोट विचारलं जाऊ शकतात ते प्रत्येक शॉर्ट नोट आपण क्लासमध्ये अक्षरशः पॉईंट टू पॉईंट आपण लिहून घेतो आहे. म्हणजे पॉईंट नंबर 1मध्ये हे लिहा, 2मध्ये हे लिहा, या शॉर्ट नोटमध्ये हे 6 पॉईंट लिहा. इथपर्यंत तयारी आपण JMFCच्या मेन्समध्ये आपण करत असतो. तेवढा वेळ डिस्ट्रिक्ट जिल्हा त्याच्यामध्ये नसल्यामुळे तुम्हालाही तेवढं त्याच्यामध्ये तयारी करायची गरज नाही. महत्त्वाचं काय आहे, डिस्ट्रिक्ट जजमध्ये आता तुमचे 2 गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या, इंट्रोडक्टरी लेक्चर्स आणि रिव्हिजन लेक्चर्स. तिसरा जो पार्ट आपल्या कोर्सचा आहे या क्रॅश कोर्सचा मेन्सच्या, तो आहे जजमेंट रायटिंगचा. ह्या जजमेंट रायटिंगमध्ये आपल्याला जजमेंट रायटिंगमध्ये आपण काय काय समजून घेतलं आहे, सिव्हिलमधले जे जजमेंट रायटिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कोणते कोणते प्रॉब्लेम तुम्हाला जजमेंट रायटिंगला विचारले जातात, हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला एकदम स्क्रीनवर आपण हायलाईट करून आपण दाखवलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे कुठलं जरी समजा लेक्चर याच्यातलं आपण हे जरी करायचं म्हटलं, समजा हे लेक्चर्स आहेत, जजमेंट रायटिंगचे आर्ट म्हणजे आपण समजावून घेतले, प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग आपण करून घेतले, प्रॉब्लेम अंडरस्टँडिंगचे बरेच प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, सिव्हिल जजमेंट रायटिंगचा फॉर्मॅट आपण समजून घेतला आहे, तो लिहून घेतला आपण. ठीक आहे, तो आपण लिहून घेणारही आहोत. म्हणजे जजमेंट रायटिंगचे आपण काही लेक्चर अजून आपण घेणार आहोत. क्रिमिनल जजमेंट रायटिंगचे प्रॉब्लेम वगैरे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत.
ठीक आहे. समजा इथे जर तुम्ही क्लिक करून बघितलं, एव्हिडन्स वगैरे काय याच्यामध्ये एव्हिडन्स पण दिला तुम्हाला इथे. प्लेंटिफ इन सपोर्ट ऑफ हिज कंटेन्शन, त्याने काय केलं, स्वतःला एक्झामाइन केलं, म्हणजे हा PW1 झाला. त्याच्यानंतर प्रोड्यूस रेकॉर्ड, त्याने रेकॉर्डवर काय केलं, इज प्रूव्ह दॅट डिपेंडेंट इज इरेग्युलर इन द पेमेंट ऑफ द रेंट, हेंस सूट इज. ठीक आहे, तुम्हाला हे ऐकू येत आहे? ठीक आहे, ऐकू जर येत नसेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. सांगायचं तात्पर्य काय आहे की अशा पद्धतीने आपण जजमेंट रायटिंगचे प्रॉब्लेमसुद्धा आपण समजून घेतलेत. तुम्हाला परीक्षेला विचारलेले जजमेंट रायटिंगचे प्रॉब्लेम समजून घेणे आणि ते जजमेंट कसं लिहायचं. ठीक आहे, या प्रकारची गोष्टीसुद्धा आपण याच्यामध्ये या कोर्समध्ये आपण करून घेतलेल्या आहेत. तर हे जजमेंट रायटिंगचा जो पार्ट आहे, जजमेंट रायटिंगचा पार्ट तुम्ही सुरुवातीला सगळ्यात अगोदर करायचा आहे. चांगल्या पद्धतीने तुम्हाला कव्हर करायचं आहे. 9 लेक्चर ऑलरेडी आहेत, अजून त्याच्यामध्ये 5-6 लेक्चर आपले जजमेंट रायटिंगवर आपण घेणार आहोत. म्हणजे टोटल 15 लेक्चर जजमेंट रायटिंगचे असतील, 87 लेक्चर रिव्हिजन लेक्चर आहेत आणि 60 लेक्चर इंट्रोडक्टरी लेक्चर्स आहेत. असा हा आपला एक डिस्ट्रिक्ट जजचा मेन्स एक्झामिनेशनचा क्रॅश कोर्स आहे. आणि हा क्रॅश कोर्स त्या लोकांसाठी आहे, तुम्ही लोक परचेस करू शकता, ज्या लोकांना अजूनही विश्वास आहे की तुम्ही त्याच्यामध्ये हा 10 दिवसाचा सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करणार आहात. ठीक आहे, आणि हा केलेला अभ्यास तुमचा त्याच्यामध्ये समजा कळत नकळत तुमचं समजा प्रिपरेशनमध्ये कुठेतरी कमी पडलं, 1-2 मार्क कमी जरी पडले, ठीक आहे, तरीसुद्धा तो तुमचा वाया जाणार नाही आहे. डिस्ट्रिक्ट जजचे तशा नवीन ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा लवकरच त्याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे, पण सांगायचं तात्पर्य काय आहे, जे आपल्या हातात आहे ते आपल्याला सोडायचं नाही आहे. आयुष्याचे 40-42 वर्ष जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्या आयुष्यातले गेलेले आहेत. ऑलरेडी आपल्या आयुष्यातलं त्याच्यामध्ये एवढे वर्ष गेलेले आहेत आणि आपण बऱ्याच संधी सोडून दिलेल्या आहेत. ही सुद्धा संधी जर तुम्ही अजूनही जर क्वालिफाय असाल, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट जजच्या पूर्वपरीक्षा आपण क्वालिफाय झालेलो आहोत आणि तरीसुद्धा ही संधी तुम्ही त्याच्यामध्ये हातातनं सोडून देणार असाल, तर अशा वेळेस एक परत आयुष्यामध्ये आपण 40 वर्षापर्यंत ज्या चुका आपण करत आलेलो आहोत. ठीक आहे, समजा तुमचं 25व्या वर्षी जरी समजा लॉ झालेला असेल, तर 25 वर्षापासून आलेल्या बऱ्याच संधी तुम्ही लोकांनी सोडून दिलेल्या आहेत. हे मात्र ह्याच्यात काही म्हणजे तुम्ही डिनाय करण्यासारखं नाही आहे. तर ती परत चूक जी आपण मागच्या 15-20 वर्ष झाली जी चूक आपण करतो आहे, तीच चूक अजून एकदा तुम्ही केल्यासारखं होईल. अजूनही विश्वास ठेवा, 10 दिवस म्हणजे मोठी गोष्ट असते. 10 दिवसामध्ये सगळ्या कायद्यांची तुम्ही चांगली ओळख करून घेऊ शकता. सगळ्या कायद्यांचं तुम्हाला कंटेंट त्याच्यामध्ये माहिती होऊ शकतो. ठीक आहे, सगळ्या कायद्यांचं तुम्ही डोक्यामध्ये परसेप्शन क्रिएट करू शकता. त्याच्यावर कुठली जरी शॉर्ट नोट आली, कुठलं जरी लॉंग क्वेश्चन आला, तर आपल्याला काही ना काही त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी आपण करून घेतलेली आहे, ठीक आहे, ती मात्र त्याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये उतरवता येणार आहे. आणि सोबतच सुंदर जजमेंट रायटिंगमध्ये आपल्याला 1-2 मार्क इकडे तिकडे एक आउट ऑफ चांगला स्कोर, जेवढा जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात तेवढे जर मार्क आपल्याला मिळवता आले, जजमेंट रायटिंग तर 10 दिवससुद्धा सफिशियंट आहे तयारी करायला. तर तेवढं जरी समजा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता आलं, तरीसुद्धा यशामध्ये तुम्हाला यश मिळण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, म्हणजे 19 जागांची वॅकन्सी म्हणजे खूप मोठी वॅकन्सी आहे. 3 पट प्रकारच्या वॅकन्सी, म्हणजे 3 वर्षाची परीक्षा एकदाच घेतली असं समजा. तुम्ही दरवर्षी जी चूक करत आलेला आहात ते तर झालंच झालं. ह्या एक्झाममध्ये जर तुम्ही मेन्स एक्झामिनेशन हातातनं सोडून देत असाल, पुढचे 10 दिवसाचा वापर करणार नाही, जाऊ दे आता गेलं तर गेलं, हा सुद्धा अटेम्प्ट आपला त्याच्यामध्ये देवाला चाललेला आहे, असं जर तुम्ही विचार करत असाल, तर तुम्ही म्हणजे मागच्या वर्षीच्यापासून तुम्ही जेवढा चुका केल्यात, ही 3 वर्षाची चूक केल्यासारखं आहे. ठीक आहे, 3 वर्षभर चुका केल्यासारखी चूक तुम्ही या परीक्षेसाठी जर करत असाल, तर ते मात्र आपलं खूप नुकसान होणार आहे. ठीक आहे, तसं तुम्ही करू नका. पूर्वपरीक्षा तुम्ही पास झाल्या म्हणजे एवढं काही तुमचं कमी नॉलेज नाही आहे, तशा प्रकारचा बेस तुमच्यापाशी ऑलरेडी आहे. ठीक आहे ना, म्हणजे जे तुमचा आत्तापर्यंतचा अभ्यास आहे तो तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे असं समजा. त्याला अजून थोडंसं प्रॉपर टेक्निकने थोडंसं जोड देऊन चांगल्या पद्धतीने तयारी केली तर अजूनही ही एक्झाम तुम्ही लोक क्रॅक करू शकता. आता हा व्हिडिओ समजा तुमच्यापर्यंत 4 वाजेपर्यंत पोहोचला, ठीक आहे, तुम्ही जर ग्रुपवर असाल आपल्या तर तुम्हाला लगेच मिळून जाईल. पण जर समजा तुम्ही ग्रुपवर नसाल, तुम्हाला दुसऱ्या कुठला तरी मित्राने पाठवला की तू क्वालिफाय झाला आहेस, चांगली तयारी कर वगैरे म्हणून, तर अशा वेळेस तुम्हाला 4 वाजता जरी मिळाला तरी तुम्ही म्हणजे एक 5पासून जरी समजा तुम्ही तयारी चालू केली तरीसुद्धा रात्रीचे 12पर्यंतचा टाईम तुमच्याकडे असतो. रात्रीचे 12 म्हणजे समजा 5-6 तास जर तुम्ही म्हटलं तर हे लहान जे कायदे आहेत असे 3-4 कायदे चांगले कव्हर करता येतात. पार्टनरशिप, सेल्स बोर्ड स्पेसिफिक असे कायदे तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचं रिव्हिजन जे आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येतं. सेल्स बोर्डचे अनपेड सेलरचे वगैरे जे शॉर्ट नोट जर आले तुम्हाला परीक्षेमध्ये पुन्हा, तर ते तुम्हाला चुकणार नाहीत. ठीक आहे, सेल्स बोर्डचं तुम्ही रिव्हिजन करून घेतलं समजा, परत त्या गोष्टी ऐकल्या, ह्या 10 दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला 10 दिवस म्हणजे काय फक्त तुम्हाला 10 दिवस नाही आहेत, महाराष्ट्रातल्या सगळ्याच कॅन्डिडेट लोकांना त्यांनी 10 ते 11 दिवस दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत आपलं कॉम्पिटिशन आहे. त्यांच्यापेक्षा आपण काय जास्त करू शकतो 10 ते 11 दिवसामध्ये, एवढं जर तुम्ही सांभाळून घेतलं तर आपण त्याच्यामध्ये मेरिटमध्ये आपली जागा पक्की करू शकतो. ठीक आहे, तर एवढं सगळं तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्ही त्याच्यामध्ये सिरियसली घ्याल. आपला अटेम्प्ट जो आहे तो तुम्ही मोकळा सोडणार नाहीत. अजूनही तुम्ही चांगल्या जिद्दीने लढाल अशी मी अपेक्षा करतो. ज्या लोकांना अजूनही डाऊट आहे, म्हणजे जिद्द कुठेतरी संपून गेलेली आहे, तर ते लोक मला तशा प्रकारचा फोनही करू शकतात, मी त्यांनाही तसं समजावून सांगेल.
ठीक आहे. पण विनंती करेल मी तुम्हाला, की जी तुम्ही प्रिलिम पास झालेला आहात ही मोठी गोष्ट आहे. आत्तापर्यंत तुम्ही डिस्ट्रिक्ट जजची पूर्वपरीक्षा किती वेळेस पास झाला याचा जर तुम्ही विचार केला, तर तुमच्या लक्षात येईल की आपण खरंच त्याच्यामध्ये चांगली अचीव्हमेंट आपली घेतलेली आहे. आता तेवढी अचीव्हमेंट घेऊन एकदम पुढच्या टप्प्याला त्याच्यामध्ये मागे सरकू नका. याचीसुद्धा चांगल्या पद्धतीने तयारी करा. चांगले शॉर्ट नोट, लाँग क्वेश्चन लिहिण्याचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये आपण अजून काही क्वेश्चन आहे, पेपर ॲनालिसिसचे आपण 1-2 लेक्चर घेणार आहेत. ठीक आहे. त्या लेक्चरमध्ये सुद्धा तुमचे लाईव्ह लेक्चर पण काय असणार आहेत कोर्समध्ये या. तर त्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं, कोणत्या प्रश्नामध्ये काय उत्तरं अपेक्षित आहेत. ठीक आहे. तर ते उत्तराचं एक तुम्हाला मी सांगणार आहे की ॲन्सर लिहायचं कसं. ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिसबद्दल तुम्हाला काही गोष्टी मी सांगणार आहे. ठीक आहे. सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा. जे आपल्याला एक जनरल आयडिया आहे त्या कायद्याबद्दल. समजा अनपेड सेलरची तुम्हाला एक आयडिया आहे ना, तुम्हाला अनपेड सेलर म्हणजे काय माहिती आहे, अनपेड सेलरचे अधिकार म्हणजे काय माहिती आहेत, मग ती मांडणी कशी करायची. ठीक आहे. हे मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये पुढच्या काही लेक्चर्समध्ये आपण त्याच्यामध्ये करणार आहोत. तर एकंदरीत इंट्रोडक्टरी लेक्चर्स, रिव्हिजन लेक्चर, जजमेंट रायटिंग आणि ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिसचे काही लेक्चर्स असतील तुमचे. अशा पद्धतीचा हा क्रॅश कोर्स आहे. ठीक आहे. ज्यांना कुणाला तुम्हाला परचेस करायचं तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला फोन करून नक्कीच माझ्यासोबत कन्सल्टेशन करू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.